हाय एव्हरीवन। तर लास्ट व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की मी मालवण ट्रिपला आले आहे। तर आम्ही स्टेच्या लोकेशनवर पोहोचलो। स्टेसाठी आम्ही दांडी बीच जवळच डॅनी गेस्ट हाऊस बुक केला होता आणि गेस व्हॉट, रूमचा खरंच स्पेशल फीचर होता डायरेक्ट बीच व्ह्यू। म्हणूनच आम्ही लगेच यस केलं स्टे करायला। हा जो व्ह्यू बघताय तो रूममध्ये एंटर करण्याच्या अगोदरचा व्ह्यू आहे। मग चला तर एक क्विक रूम टूर दाखवते। रूममध्ये एंटर केल्यावर एक भारी मिरर आहे, मस्त इन्स्टा पिक्चर क्लिक करायला परफेक्ट आहे माझ्यासाठी। तर मग मी तसाच बाल्कनीमधला तुम्हाला एक व्ह्यू दाखवते जो की आहे बीच व्ह्यू। नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सनसेटचा हा व्ह्यू दाखवेल। आता सध्या तुम्ही बघू शकता की किती सुंदर वाटतोय हा नजारा। लागल्यामुळे मी आणि माझ्या फ्रेंडने ब्रेकफास्ट करून घेतला। मग आम्ही निघालो फिरायला। मग आम्ही तिकडून दांडी बीच बघितला। मग आम्हाला लागली जाम भूक, तर आम्ही जेवण करून घेतलं। जसं की पहिल्यांदा तर पुरणपोळी ट्राय केली, मग जेवलो। मग आम्ही रूमवर आलो, कारण आम्ही 12 तास ट्रॅव्हल केल्यामुळे ना खूप दमलो होतो। मग थोडा रेस्ट केला। मग त्यानंतर आम्ही टेरेसवर जाऊन व्ह्यू बघितला। सनसेट बघायचा होता म्हणून आम्ही स्पेशली हिडन स्पॉट बघायला गेलो। मग आम्हाला खूप चालत जावं लागलं त्यासाठी, पण तुम्ही व्ह्यू बघसाल ना तर तुम्हाला खूपच आवडेल। हे बघा कॅक्टसचं झाड। मग काटे चेक केले, मग परत आम्ही सरळ निघालो, कारण आम्हाला सनसेटचा व्ह्यू पुढे खूप छान दिसेल म्हणून। तुम्ही बघत असेल की किती भारी व्ह्यू दिसतोय की इथूनच स्टार्ट केला आम्ही। मग मी सगळीकडे खूप सारे व्हिडिओज काढले की मला या मेमरीज लक्षात राहाव्या। मग तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवते। हे बघा, यासाठी आम्ही एवढ्या लांब आलतो आणि हाच तो हिडन स्पॉट जिथं तुम्हाला इतकं सुंदर सनसेट बघायला भेटेल। मी खूप वेळ इथे थांबले कारण मला खूप आवडलं होतं। मग हा सुंदर सनसेट बघून आम्ही निघालो चिवला बीचला, जिथे जाऊन मी थोडे व्हिडिओज काढले आणि आम्ही थोड्या वेळ नाईटला तिथे गप्पा मारत बसलो। गाईज, हा होता माझा डे 1चा व्लॉग। तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।